नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी डॉक्टर नेहा कुलकर्णी। आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यावर आपल्या समाजात सहसा उघडपणे बोलले जात नाही। अनेक पुरुषांना असा ठाम समज असतो की त्यांना शारीरिक संबंधांबद्दल सगळं काही माहीत आहे। त्यांना वाटतं की ते जे काही करत आहेत ते अगदी योग्य आहे, पण तरीही त्यांची पत्नी किंवा जोडीदार पूर्णपणे आनंदी आणि समाधानी का दिसत नाही? शारीरिक संबंधांनंतर ती शांत का बसते? ती थकल्यासारखी का वाटते किंवा तिला अंगदुखीचा त्रास का जाणवतो? तिच्या चेहऱ्यावर तो खऱ्या सुखाचा आणि समाधानाचा आनंद का नसतो? आज आपण हाच विषय अगदी सविस्तर, मोकळ्या मनाने आणि अगदी नैसर्गिक भाषेत समजून घेणार आहोत। आजकालच्या धावपळीच्या जीवनात नवरा-बायकोच्या नात्यात दुरावा येण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्यातील शारीरिक संबंधांमधील असमाधान। पुरुषांना बऱ्याचदा फक्त एकच गोष्ट माहीत असते, ती म्हणजे प्रत्यक्ष शारीरिक प्रवेश करणे आणि स्वतःची प्रक्रिया पूर्ण करणे। पण स्त्रीच्या शरीराची रचना, तिच्या भावना, तिची मानसिक स्थिती आणि तिची उत्तेजित होण्याची प्रक्रिया याबद्दल त्यांना फारशी माहिती नसते। या अज्ञानामुळे संबंधांनंतर पत्नी अनेकदा असमाधानी राहते। ती काही बोलत नाही कारण तिला संकोच वाटतो किंवा तिला वाटतं की नवऱ्याला वाईट वाटेल, पण आतल्या आत ती निराश होत असते। ही निराशा हळूहळू त्यांच्या वैवाहिक जीवनावर खूप गंभीर परिणाम करू लागते। घरात छोट्या छोट्या कारणांवरून भांडणे होतात, चिडचिड होते आणि एकमेकांबद्दलचा आदर कुठेतरी कमी होऊ लागतो। स्त्री आणि पुरुष यांच्या शरीरात आणि भावनांमध्ये खूप मोठा आणि नैसर्गिक फरक आहे। पुरुषांची शारीरिक उत्तेजनाही खूप जलद असते। त्यांना एखादे दृश्य पाहिल्यावर किंवा केवळ विचार केल्यावर लगेच उत्तेजना येते, पण स्त्रियांचे शरीर तसे काम करत नाही। स्त्रियांची उत्तेजनाही त्यांच्या भावनांशी आणि आजूबाजूच्या परिस्थितीशी खूप खोलवर जोडलेली असते। दिवसभराचा कामाचा थकवा, घरातील सतत चालणारी कामे, मुलांच्या जबाबदाऱ्या, सासू-सासऱ्यांचे आजारपण किंवा ऑफिसचे टेन्शन, या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या मनावर आणि पर्यायाने त्यांच्या शरीरावर सतत प्रभाव पडत असतो। जर ती मानसिकदृष्ट्या शांत, सुरक्षित आणि आनंदी नसेल, तर ती शारीरिकदृष्ट्या कधीही पूर्णपणे तयार होऊ शकत नाही। त्यामुळे प्रत्येक पुरुषाने सर्वात आधी हे समजून घेतले पाहिजे की शारीरिक संबंधांची सुरुवात ही रात्री बेडरूममध्ये होत नाही, तर ती सकाळपासूनच घरातून सुरू होत असते। तुम्ही तिच्याशी कसे वागता, तिला घरातील कामात कशी आणि किती मदत करता, तिच्याशी कसे प्रेमाने बोलता, या सगळ्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींचा प्रभाव रात्रीच्या संबंधांवर पडत असतो। जेव्हा एखादा नवरा आपल्या पत्नीला कामात मदत करतो, तिची विचारपूस करतो, तेव्हा पत्नीला मानसिक आधार मिळतो आणि तिच्या मनातील नवऱ्याबद्दलचे प्रेम आणि आदर दुप्पट होतो। हीच ती पहिली पायरी आहे जिथून खऱ्या समाधानाची सुरुवात होते। आता आपण वळूया प्रत्यक्ष संबंधांच्या आधीच्या तयारीकडे, ज्याला आपण पूर्वखेळ म्हणतो। अनेक पुरुष या टप्प्यावर सर्वात मोठी चूक करतात। ते पूर्वखेळ पूर्णपणे टाळतात किंवा घाईघाईत फक्त 2-3 मिनिटे काहीतरी करतात आणि लगेच मुख्य प्रक्रियेकडे वळतात। मित्रांनो, स्त्रीचे शरीर हे एका नाजूक वाद्यासारखे असते। त्याला योग्य प्रकारे वेळ देऊन छेडले तरच त्यातून सुमधुर संगीत निर्माण होऊ शकते। स्त्रीला पूर्णपणे उत्तेजित होण्यासाठी आणि शारीरिक संबंधांसाठी तयार होण्यासाठी किमान 15 ते 20 मिनिटांचा वेळ लागतो। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहे, 15 ते 20 मिनिटे। या वेळेत तुम्ही काय केले पाहिजे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल। या वेळेत फक्त प्रेमळ स्पर्श, चुंबन आणि प्रेमाच्या गप्पा खूप महत्त्वाच्या आहेत। तिच्या शरीराच्या विविध भागांना हळूवार स्पर्श करा। तिचे केस कुरवाळा, तिच्या हातावरून हात फिरवा, तिच्या मानेवर, पाठीवर, कानाच्या पाठीमागे हळूवार चुंबन घ्या। स्त्रियांसाठी मान आणि कानाचा मागचा भाग हा खूप संवेदनशील असतो। जेव्हा तुम्ही तिथे हळूवार स्पर्श करता, तेव्हा तिच्या शरीरात एक प्रकारची गोड शिरशिरी निर्माण होते। तिचे शरीर पुढील प्रक्रियेसाठी आतून तयार होऊ लागते। या पूर्वखेळाच्या वेळी तिच्याशी बोला। तिला सांगा की ती आज किती सुंदर दिसतेय, तुमचे तिच्यावर किती प्रेम आहे। हे केवळ कृतीतून नाही, तर शब्दांतूनही व्यक्त करा। स्त्रियांना ऐकायला आणि स्वतःचे कौतुक करून घ्यायला खूप आवडते। जेव्हा तुम्ही तिच्या सौंदर्याचे किंवा तिच्या स्वभावाचे कौतुक करता, तेव्हा तिचा आत्मविश्वास वाढतो आणि ती अधिक मोकळेपणाने तुमच्यासोबत या सुंदर क्षणाचा आनंद घेऊ शकते। वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर जेव्हा तुम्ही योग्य प्रकारे पूर्वखेळ करता, तेव्हा स्त्रीच्या शरीरात नैसर्गिक ओलावा निर्माण होतो। हा ओलावा खूप महत्त्वाचा आहे। जर हा नैसर्गिक ओलावा नसेल तर प्रत्यक्ष संबंधांच्या वेळी तिला खूप वेदना होऊ शकतात, आणि जर तिला वेदना होत असतील तर ती त्या प्रक्रियेचा कधीही आनंद घेऊ शकणार नाही। ती फक्त ही प्रक्रिया कधी एकदा संपतीये आणि मी कधी मोकळी होतीये याचीच वाट पाहत राहील। त्यामुळे तिच्या शरीराला नैसर्गिकरित्या तयार होण्यासाठी पूर्ण वेळ द्या। अजिबात घाई करू नका। शारीरिक संबंध ही कोणतीही शर्यत नाही जी तुम्हाला 2 मिनिटांत किंवा 5 मिनिटांत जिंकायची आहे। हा एक अतिशय सुंदर आणि पवित्र अनुभव आहे जो दोघांनी मिळून शांतपणे घ्यायचा आहे। या व्यतिरिक्त वातावरण निर्मिती ही सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावते।
बेडरूमचे वातावरण नेहमी शांत आणि स्वच्छ ठेवा. उग्र वास येणारे परफ्यूम वापरण्यापेक्षा हलका आणि सुगंधी वास खोलीत असावा. प्रकाश खूप प्रखर नसावा. मंद प्रकाश किंवा एखादा छोटासा दिवा चालू ठेवा. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे मनावरचा ताण कमी होतो आणि शरीराला एक प्रकारची शांतता मिळते. पत्नीचे संपूर्ण लक्ष तुमच्यावर केंद्रित होण्यासाठी खोलीत टीव्ही चालू नसावा किंवा मोबाईल फोन पूर्णपणे दूर ठेवलेला असावा. जेव्हा तुम्ही तिला तुमचा 100% वेळ आणि लक्ष देता तेव्हा तिला खूप खास वाटते. बरेचदा पुरुषांना असे वाटते की पॉर्न चित्रपटांमध्ये जसे दाखवतात तसेच खऱ्या आयुष्यातही असते, पण हा खूप मोठा गैरसमज आहे. चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी आणि सामान्य माणसाचे वैवाहिक जीवन यात जमीन अस्मानाचा फरक असतो. खऱ्या आयुष्यात भावना, प्रेम, विश्वास आणि संयम या गोष्टी सर्वात जास्त महत्त्वाच्या असतात. तुम्हाला तिला समजून घेण्याची कला अवगत करावी लागेल. तिच्या शरीराची भाषा ओळखायला शिका. तिला कोणता स्पर्श आवडतो, तिला काय ऐकायला आवडते आणि तिला कशाने सुख मिळते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आता आपण प्रत्यक्ष शारीरिक संबंधांच्या वेळी आत प्रवेश करण्याची जी योग्य पद्धत आहे त्याबद्दल सविस्तर बोलूया. अनेक पुरुष नेमकी येथेच सर्वात मोठी चूक करतात. त्यांना असे वाटते की एकदा का पूर्वखेळ झाला आणि पत्नी तयार झाली की आपले काम सोपे झाले. ते सरळ आणि वेगाने आत बाहेर करण्याची कृती सुरू करतात. पण ही पद्धत स्त्रीला पूर्ण समाधान देण्यासाठी अजिबात पुरेशी नसते. स्त्रीच्या शरीराची रचना समजून घेणे येथे अत्यंत गरजेचे आहे. तिचे मुख्य उत्तेजनाचे केंद्र, ज्याला आपण क्लिटोरिस म्हणतो, ते योनिमार्गाच्या अगदी वरच्या बाजूला बाहेरील अंगाला असते. जेव्हा तुम्ही फक्त सरळ रेषेत वेगाने आत बाहेर करता तेव्हा त्या मुख्य केंद्रबिंदूला कोणताही स्पर्श होत नाही किंवा योग्य घर्षण मिळत नाही. त्यामुळेच तिला तो परमोच्च आनंद मिळण्यापासून वंचित राहावे लागते. प्रवेश करताना तुमचा कोन कसा असावा हे सर्वात महत्त्वाचे आहे. हा कोन नेहमी थोडा वरच्या बाजूला असावा. जेव्हा तुम्ही प्रवेश करता तेव्हा शिश्न थोडे वर उचलून घ्या, जेणेकरून त्याचा स्पर्श तिच्या क्लिटॉरिसला म्हणजेच तिच्या उत्तेजनाच्या मुख्य केंद्रबिंदूला सतत होत राहील. ही पद्धत का चांगली आहे हे मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगते. जेव्हा तुम्ही खोलवर जात असता आणि तुमचा कोन वरच्या दिशेने असतो तेव्हा तुमचा प्रत्येक धक्का तिच्या त्या मुख्य संवेदनशील भागाला हळूवार स्पर्श करत जातो. तिला मिळणाऱ्या सुखाची पातळी या एका छोट्याशा बदलामुळे प्रचंड वाढते. मी तुम्हाला एक सोपे उदाहरण देते. तुम्ही सरळ रेषेत हालचाल करण्याऐवजी एका वक्र रेषेत म्हणजेच थोड्या गोलाकार किंवा खालून वर जाणाऱ्या रेषेत हालचाल करत आहात अशी कल्पना करा. सुरुवातीचे 2-3 धक्के अगदी हळूवार असावेत. शरीराला आणि त्या नाजूक भागाला त्या स्पर्शाची सवय होऊ द्या. त्यानंतर तुम्ही हळूहळू तुमचा वेग वाढवू शकता, पण लक्षात ठेवा, तुमची दिशा नेहमी वरच्या बाजूनेच असली पाहिजे. यामध्ये एक अत्यंत प्रभावी पद्धत म्हणजे कधीकधी पूर्ण बाहेर काढून पुन्हा नव्याने वर उचलून आत प्रवेश करणे. यामुळे काय होते तर तिच्या शरीराला सतत एकाच प्रकारच्या हालचालीची सवय होत नाही. तिला सतत नवीन संवेदना मिळत राहतात. या वेगवेगळ्या संवेदनांमुळे तिचे शरीर थरथरते, ती खऱ्या आनंदाने कणते आणि तिला तो खरा ओर्गॅझम म्हणजेच पूर्ण समाधान मिळते, ज्याची ती आतुरतेने वाट पाहत असते. मी माझ्या क्लिनिकमध्ये आलेल्या एका जोडप्याची गोष्ट तुम्हाला सांगते. त्यांचे नाव मी येथे बदलून सांगत आहे. त्यांच्या लग्नाला 5 वर्षे झाली होती. पती नेहमी तीच जुनी पद्धत वापरायचा. रोज तेच सरळ आत बाहेर करणे आणि 5 मिनिटांत स्वतःचे समाधान मिळवून मोकळे होणे. या 5 वर्षांत त्या पत्नीला कधीही खऱ्या अर्थाने तो आनंद मिळालाच नव्हता. ती नेहमी असमाधानी आणि निराश असायची. जेव्हा ते माझ्याकडे आले तेव्हा मी त्या पतीला हीच योग्य पद्धत शिकवली. पूर्वखेळ आणि त्यानंतर वरच्या बाजूने उचलून केलेला प्रवेश. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण फक्त 15 दिवसांत त्या पत्नीने मला आवर्जून फोन करून सांगितले की डॉक्टर, आयुष्यात पहिल्यांदाच मला असे वाटले की मी खऱ्या अर्थाने सुखी आणि समाधानी आहे. या प्रक्रियेत आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची गती आणि तुमचा दबाव. पुरुषांच्या शरीरात ताकद जास्त असते आणि उत्तेजनेच्या भरात ते स्वतःवरचे नियंत्रण अनेकदा गमावतात. पण येथे तुम्हाला संयम ठेवायचा आहे. नेहमी अगदी हळूवारपणे सुरुवात करा. जेव्हा तुम्हाला जाणवेल की ती आता पूर्णपणे तयार झाली आहे आणि स्वतःहून प्रतिसाद देत आहे तेव्हाच तुमची गती वाढवा. पण कधीही इतक्या जोरात किंवा रांगडेपणाने वागू नका की तिला आतून दुखापत होईल किंवा वेदना जाणवतील. जर तिला वेदना होऊ लागल्या तर तिचे लक्ष त्या सुखावरून उडून जाते आणि तिला फक्त त्रास जाणवू लागतो. संवाद हा या संपूर्ण प्रक्रियेचा आत्मा आहे. तिला वेळोवेळी विचारत रहा की असं ठीक आहे का, तुला त्रास तर होत नाहीये ना. हा प्रश्न विचारल्याने तुमचा पुरुषार्थ कमी होत नाही, तर उलट तुम्ही तिची किती काळजी घेता हे तिला समजते. पत्नीच्या शरीराची भाषा समजून घेणे हे एका खऱ्या पुरुषाचे सर्वात मोठे कौशल्य असते. जेव्हा तुम्ही ती भाषा समजून घेता तेव्हा तुम्हाला शब्दांची गरज भासत नाही. बरेचदा पुरुषांना असे वाटते की मी फक्त माझे स्वतःचे समाधान पाहिले पाहिजे, पण हे अत्यंत चुकीचे आहे.
जेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीला प्रथम समाधान देता तेव्हा तिचे ते तृप्त झालेले रूप पाहून तुमचे स्वतःचे समाधान आणि आनंद दुप्पट होतो. आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे या एका गोष्टीमुळे ती तुमच्यावर अधिक प्रेम करू लागते, तुमच्यावर अधिक विश्वास ठेवते. तिला घरातच सर्वस्व आणि सर्व आनंद मिळत असल्यामुळे तुमचे नाते अत्यंत घट्ट आणि अतूट बनते.